नमस्कार, मी रवी जाधव आणि मी योगेश दळवी. आमच्या मराठी मंच या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्रिकेट या विषयावरती बोलणार आहोत. आणि सध्या इंडियामध्ये IPL ची चर्चा जोरदार सुरू आहे. तर शिंदे गट आणि ठाकरे गट हे दोन शब्द साधारणतः जून 2022 पासून संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. साधारणतः वर्षभरामध्ये कोण नक्की कुठल्या गटामध्ये आहेत याचा अंदाज आपल्या सगळ्यांना हळूहळू आला होता. त्यातच जुलै 2023 मध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झाले. त्याला देखील आता भरपूर तसा काळ गेलाय आणि त्याच्यामध्ये पण कोण कुठल्या गटामध्ये आहे याचा अंदाज आपल्याला हळूहळू यायला लागला होता. त्यातच एक नवीन गट तयार झालाय. अर्थात हा जो आहे तो राजकीय नसून तर मुंबई इंडियन्स मध्ये पडल्यात अशा चर्चा सुरू आहेत. तर तो कुठला आहे गट, तर रोहित शर्मा गट आणि हार्दिक पांड्या गट. याचं कारण असं आहे की मुंबई इंडियन्सने ह्या वर्षी त्यांचा IPLचा कर्णधार बदललाय. तर त्यांनी IPLच्या ट्रेड ऑफ मध्ये गुजरात टायटन्सचा जो मागच्या वर्षीचा जो कर्णधार होता हार्दिक पांड्या त्याला आपल्यामध्ये घेतलं आणि त्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं. हे कॅप्टनशिपचं जे ट्रान्झिशन आहे ते मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने जशा प्रकारे हँडल करायला हवं होतं तसं झालं असं वाटत नाही. एक पहिलं तर म्हणजे त्यांनी इंस्टाग्राम पोस्ट केली आणि त्याच्यावरती रोहित शर्माची काही रिॲक्शन आली नाही किंवा त्याची प्रेस कॉन्फरन्स आली नाही. त्याची समज रोहित शर्माला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कन्सल्ट केलं देखील असेल त्यांनी. परंतु हे अनाउन्समेंट होण्याच्या अगोदर अपेक्षित असं होतं की रोहित शर्माने पुढे येऊन एकतर तो कर्णधारपदाचा राजीनामा देतोय असं अनाऊन्स केलं असतं. तर जे रोहित शर्माचे जे फॅन्स आहेत कदाचित त्यांना हार्दिक पांड्यावर एवढा राग आला नसता. परंतु हे न होता डायरेक्टली मुंबई इंडियन्सने जेव्हा हार्दिक पांड्याला कॅप्टन म्हणून अनाऊन्स केलं त्याच्यामुळे कदाचित असं एक संशयाचं वातावरण तयार झालं की हार्दिक पांड्यामुळे रोहित शर्माचं कर्णधार पद गेलेलं आहे आणि की तो सध्या टीम इंडियाचा करंट कर्णधार असताना हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याची ह्या वर्षी एवढी घाई काय होती हा एक प्रश्न आहे. मुंबई इंडियन्सचे फॅन्स आहेत त्यांना ती गोष्ट तशी रुचली नाही. बऱ्याचशा लोकांनी काही लाखभर लोकांनी मला वाटतं मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं. सूर्यकुमार यादव ने दुसऱ्या दिवशी एक ब्रोकन हार्टची इमोजी टाकली होती. अर्थात त्याचा आणि ह्या अनाउन्समेंटचं काही लिंकिंग होतं का हे स्पष्ट नाहीये. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमुळे जनरल इम्प्रेशन असं तयार झालं की मुंबई इंडियन ह्या संघामध्ये सर्व काही आलबेल नाहीये आणि कदाचित एक रोहित शर्माला मानणारा गट रोहित शर्मा गट आणि हार्दिक पांड्याला सपोर्ट करणारा दुसरा गट म्हणजे हार्दिक पांड्या गट अशी काही अवस्था तयार झालेली आहे. अर्थातच या सगळ्या बातम्या आहेत, ह्याच्यात खरं किती आणि खोटं किती हे आपल्याला माहिती नाहीये. तरी पण आत्तापर्यंतचा जो मुंबईचा परफॉर्मन्स आहे किंवा परफॉर्मन्स पाहता आपल्याला असं म्हणावं लागेल की सर्व काही ठीक आहे हे असं वाटत नाहीये. तसं पाहायला गेलं तर मागचे 3-4 IPL मध्ये मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवता आलेलं नाहीये. कदाचित त्याचाच एक भाग म्हणून कर्णधारपद बदललेलं आहे आणि रोहित शर्माला काढून त्यांनी हार्दिक पांड्याला कप्तान बनवलं. आता याच्यामध्ये अडचण अशी झाली की त्यांनी ज्या पद्धतीने लोकांसमोर किंवा मीडियासमोर आणलं गेलं आहे ते बऱ्याचशा लोकांना आवडलं नाही. दुसरं म्हणजे रोहित शर्मा हा सध्या इंडियाचा कप्तान आहे आणि असं असताना त्याला दुसऱ्या कप्तानच्या हाताखाली खेळावं लागतंय. ही रोहितच्या फॅनसाठी आवडीची गोष्ट नाही आहे. त्यामुळे एक जास्त मोठ्या प्रमाणात नाराजी मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्यावरती आपल्याला बघायला मिळते. हार्दिक पांड्यावरती लोक एवढी का नाराज आहेत
हे आपल्याला पाहता येईलच. दिसताना दिसतंय की पुढचे 3-4 वर्ष हार्दिक पांड्या खेळू शकतो म्हणून केलं असावं, अशी कारणं आपण देऊ शकतो. पण त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा पण आहेत की हार्दिक पांड्याने बऱ्याचदा आतापर्यंत इंजुरीच्या कारणामुळे इंडियन टीमकडून खेळताना सुट्टी घेऊन म्हणजे घरी थांबलेला आहे किंवा त्यांनी ज्या पर्सनल गोष्टी आहेत त्या केलेल्या आहेत. त्यामुळे एक बरेचसे जो क्रिकेटचे फॅन फॉलोअर्स आहेत ते नाराज आहेत, कारण त्यांना वाटतं की हार्दिक पांड्याचं हे ॲटिट्यूड चांगलं नाहीये. जे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळताना तो आजारी असतो आणि IPL खेळण्यासाठी तो पुढे असतो. ते एक महत्त्वाचं कारण मला वाटतं त्याच्या मागे असावं, ज्याच्यामुळे लोक नाराज आहेत. दुसरं त्याच्यामध्ये हार्दिक पांड्याचं स्वतःचं जे वागणूक आहे, जे क्रिकेटच्या बाहेरची ऑन अँड ऑफ द फील्ड, ऑन आणि ऑफ द फील्ड, तर हा एक मोठा इश्यू आहे. म्हणजे मागे मला वाटतं कॉपी विथ करण या गेमवरती या शोवरती त्याचं बरंचसं म्हणजे काही इश्यू झालेले होते. तसेच बाकीचे मोहम्मद शामीविषयी पण एक न्यूज आली होती की त्यांनी पण गुजरात टायटनमध्ये खेळत असताना मॅनेजमेंटकडे तक्रार केलेली होती. किंवा पहिल्या मॅचमध्ये आता जेव्हा मुंबई विरुद्ध गुजराती झाली त्या मॅचमध्ये पण त्यांनी रोहित शर्माला बाउंड्रीवरती फिल्डिंगला लावायला सांगितलं. असे जे ॲटिट्यूड वाईज त्याचे काही इश्यू दिसतात, ते जेव्हा त्याच्यावरती लोक नाराज होतात तेव्हा या गोष्टी प्रकर्षाने जाणवू लागतात किंवा त्या गोष्टीवरती फोकस जास्त होतो. मुंबईचा कर्णधार म्हणून मुंबईची जी पहिली मॅच होती ती हार्दिक पांड्याच्या कमनशिबामुळे गुजरात टायटन्स बरोबरच होती आणि ती गुजरातमध्ये होती. तर खऱ्या अर्थाने हार्दिक पांड्याचं जे या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बुविंग झाले त्याची सुरुवात जी आहे ती गुजरातमध्ये झाली. गुजरातमध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात त्याला बुविंगचा सामना करायला लागला आणि तेच बुविंग जे पुढे आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रात वानखेडे स्टेडियमवरती कंटिन्यू झालं. म्हणजे एक स्टेज तर अशी होती की कॉमेंटेटर्सला लोकांना सांगायला लागलं की हे बंद करा, खूप झालं. तर पाहूयात आपण हार्दिक पांड्याला ऑन द ग्राउंड कशा प्रकारे बुविंग झालंय. हे असा ज्या प्रकारे प्रेक्षकांनी हार्दिकला डिवसणं जे आहे याच्याशी अर्थात आम्ही सहमत नाहीयेत. परंतु हे असताना म्हणजे त्यांनी हार्दिकला क्रिकेटवरून क्रिटिसाइज करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु त्याच्यामध्ये एक डिग्निटी मेंटेन करणं गरजेचं आहे. तसं बुईंग हे काही नवीन नाहीये. आपण राजकीय पक्षांमध्ये सध्या बघितलंय की एकनाथ शिंदे साहेब जेव्हा सोडून गेले त्यांच्यावरती बुईंग हा प्रकार झालेला होता. हार्दिक पांड्याला बुविंग होणं कदाचित हे म्हणजे असं काही नवीन नाहीये, परंतु ते ज्या कन्सिस्टंटली होतंय हे कन्सर्निंग आहे आणि कदाचित त्याचा परिणाम जो आहे तो हार्दिक पांड्याच्या परफॉर्मन्स मध्ये पण होऊ शकतो. अर्थात केविन पीटरसननी परवा ज्यावेळी कॉमेंट्री करत होता तेव्हा या गोष्टी बोललेल्या पण आहेत की हार्दिक पांड्या ज्या प्रकारे सध्या वर्तणूक करतो आहे किंवा ज्या प्रकारे तो जास्त हसताना टॉसला जातो तेव्हा तो जास्त हसतो किंवा सगळं ओके आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या परफॉर्मन्समध्ये ते दिसत नाहीये. तर पीटरसनचं असं मत आहे की हे बुईंग किंवा हे जे झालेलं आहे हे त्याच्यामुळे त्याच्या पर्सनल परफॉर्मन्सवरती खूप फरक पडतोय आणि ते त्याच्या परफॉर्मन्समधून पण दिसतोय. तर बघूयात आता की केविन पीटरसन काय म्हणतात. What I saw this evening wasn't good enough. I saw a captain that had plan A from a team meeting that was 5 hours ago and a captain that didn't want to go to plan B when he should have gone to plan B. Like, how on this earth have you not bowled a spinner when your seamers are going for 20? Like the horse had bowled it. We were saying on commentary, Brian Lara said, can we please bowl a spinner? Is there a spinner that can bowl? Somebody needs to bowl here. You need to change the pace of the game. And I actually think with Hardik Pandya, everything away from the game is affecting him so much.
He's smiling too much when he does the toss. He's trying to act like he's so happy. He's not happy. I've been there. Right, I've been in the firing line, and I've been in the firing line proper. He knows I've been in the firing line. You know I've been in the firing line. I have been in the firing line, and I can tell you now it affects you. If what's happening to Hardik Pandya, the boos that we've just been hearing now, and how happy they are to see the CSK former captain, the Lions, smacking him all over the park, it hurts you because he has emotion, and he's an Indian player, and he doesn't want to be treated like this. So when this is happening, it's affecting him, it's affecting his cricket, and something needs to happen. जसं पीटरसन म्हणाले त्याचप्रमाणे सुनील गावस्कर हे हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवरती खुश नाहीये. तर सुनील गावस्कर काय म्हणाले ते बघूयात आपण. 1-6 fine. The next one again a length ball when you know that this batter is looking for a length ball to hit. Third ball again a full toss on the leg side when he's looking to hit for a 6. Oh, absolutely ordinary bowling, ordinary captaincy. They should have been restricted the way they did, despite the fact that Ruturaj Gaikwad had batted so well along with Shivam Dube. I do believe that they should have been restricted to about 185, 190. तर मला वाटतं हार्दिक पांड्याने याच्यातून लवकर बाहेर यायला पाहिजे आणि तो एक महत्त्वाचा मुंबईचा आता खेळाडू आहे. मुंबईला जर फायनलपर्यंत पोहोचायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये. पुढे अजून 6 मॅच आहेत. त्या 6 मॅचमध्ये जिंकून ते फायनलपर्यंत पोहोचू शकतात. मुंबई इंडियन्सचे फॅन म्हणून आम्हाला असं वाटतं की सर्वांनीच अर्थात इन्क्लुडिंग हार्दिक पांड्या, रोहित शर्मा किंवा सर्व जरी 2 गुट असतील नसतील तरी सर्वांनी जर परफॉर्म केलं तर अजून त्या फायनलपर्यंत पोहोचण्याच्या आशा अजून बाकी आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो आता इथेच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबूया तिथे. थँक्यू.